सांगतो, मी राजकारणात फार कमी वेळ राहिलेलो आहे. मला राजकारणाची सवय नाही, बोलण्याची सवय नाही, परंतु मी आज प्रयत्न करतो. या आमच्या बोंद्रे घराण्याने आजपर्यंत इतिहासाच्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये 53 वर्ष सत्ता दिली की तुमच्या सर्व जनतेच्या आशीर्वादाने आमच्या घराण्याने भोगली. तीच परंपरा आहे. त्यामधली असलेली सुसंस्कृतपणा, न भय कोणाला भय न दाखवता सर्वसामान्य जनतेची ना आमच्या परिवाराशी जी जुळलेली आहे ती मी कायम परंपरा ठेवील व चिखलीचा विकास सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा राहील. चिखली ही भयमुक्त व त्यानंतरही सुसंस्कृत सभ्य व चांगल्या पद्धतीचे ठेवण्याचा माझा पूर्णपणे प्रयत्न राहील. त्याबद्दल मी आपल्या पुढे सर्वांच्या आश्वासन देतो व आपल्या पुढे मतांची मी भीक मागतो. माझ्या समोर माझ्याबरोबर असलेल्या सर्व उमेदवारांना तुम्ही भरघोस मतांनी विजयी करावा असं आवाहन करतो व मी माझे 2 शब्द संपवतो. काशीनाथप्पा याच्या स्वरूपाचं व्यक्तिमत्व आहे आणि चिखली शहर नेहमी काँग्रेससोबत. चिखली शहराची काँग्रेसची संस्कृती, या ठिकाणचा एकंदरीत जो असणारा तानाबाना आहे याला सुयोग्य स्वरूपाची साथ घालण्याकरता काशीनाथप्पा यांच्या मित्रपक्षाचे उमेदवार आहे. दुर्दैवानं चिखली शहरात विकृती ही कुठेतरी घुसू पाहत आहे आणि अशा संस्कृतीला बिघडू पाहणाऱ्या एका महत्त्वपूर्ण निकालाच्या अनुषंगानं आज कौल मागण्याकरता आम्ही चिखलीच्या सर्व प्रेरणास्थानात फिरत आहोत आणि या शहराचं आगळंवेगळंपण आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची जो बाणा आहे तो काशीनाथप्पांच्या माध्यमातून हा अबाधित ठेवावा अशा प्रकारचं साकडं घालण्याकरता आज चिखली शहरात प्रचाराच्या पहिल्याच दिवशी आम्ही आलेलो आहोत. कोणते विकास मुद्दे घेऊन जाणार, समस्यांचे मुद्दे काय असणार आपला अजेंडा? जे इथले जे मुद्दे आहेत ते दुर्दैवाने राहुल बोंद्रे यांच्या नंतरच्या काळात ते तसेच राहिलेले आहेत. विकास हा नारळ फोडून होत नसतो, विकास हा कोणाला घाबरून होत नसतो, तर दबाव आणूनही होत नसतो. तर विकासाकरता एक वातावरण चांगलं असलं पाहिजे आणि ते वातावरण निर्माण करण्याचं प्राथमिक काम हे आगामी या निवडणुकीच्या 5 वर्षाच्या दरम्यान आम्ही ठेवू. हे नुसतं आश्वासनच नव्हे तर अभिवचन घेऊन आम्ही निघालेलो आहोत. विकास तर होतच राहील, मात्र त्यासोबत सभ्य, सुसंस्कृत आणि शांतता आणि भयमुक्त, दबावमुक्त एक वातावरण चिखलीचं ठेवण्याच्या. धन्यवाद दादा.